जिनकी आवाज में जादू है, जिनकी आवाज में जादू है, जिनके कदमों में जान है, जिनकी आवाज में जादू है, जिनकी कदमों में जान है, जिनका हुनर ही उनकी पहचान है, वो आज आपके स्टेज की कल की पहचान है. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी मित्रांनो. हॅलो हे पहा, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत त्या कोमलताईंचे व्यासपीठावर आगमन झालंय. कोमलताई आज महाराष्ट्रात नाव गाजतंय, पण याच्या पाठीमागं खूप मोठी पार्श्वभूमी आहे. कोमलताईंचं माहेर आहे वावऱ्याची अंतरावली, नाही का ताई? वावऱ्याची अंतरावली, तालुका गेवराई, जिल्हा बीड. पण ताई बीड जे तालुका गेवराई आणि अंतरावली म्हणलं का आमच्या धडकन बसते सध्याच्या प्रकारामुळे. आणि या गेवराई तालुक्यातून अंतरावलीपासून 400-500 किलोमीटरचा प्रवास करून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मेंढापूर या ठिकाणी पाटोळे घराण्यात जे करण पाटोळे त्यांचे पती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. या पाटोळे घराण्यात शुभविवाह होऊन ताईंचं आगमन झालं. 400-500 किलोमीटरचा प्रवास. आता मला प्रश्न पडलाय, तुम्हाला मेंढापूर पासून वावऱ्याच्या अंतरावलीपर्यंत न्यायचं का वावऱ्याच्या अंतरावलीपासून मेंढापूर पर्यंत आणायचं? कार्यक्रम संपस्तोपर्यंत ताईंची संघर्ष गाथा मी अधूनमधून सांगणार आहे, तुम्हाला शेअर करणार आहे. असो, या देवशी गावात काय वाजत गाजत, या देवशी गावात काय वाजत गाजत. अहो आपल्या मुक्ताई देवीचा उत्सव, गाणं कोमलताईचं वाजत, गाई कोमलताईचं वाजत. असं ताईंना विनंती करतो.